आपल्याला पुढील मार्गदर्शन करतील अशी मी विनंती करतोय. प्रशांत वाघे. नमस्कार. आम्हा घरी जण शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन, शब्दरूपी धन वाटू जनलोका. अशा शब्दात जगद्गुरु संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांनी शब्दांची महती किंवा सामर्थ्य आपल्याला सांगितलेलं आहे. अनेक शब्द एकत्र येऊनच एक भाषा बनत असते आणि आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ कविवर्य, नाटककार, साहित्यिक विष्णू वामनराव शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज म्हणूनही ओळखतो, त्यांची जयंती आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करत असतो. समर्थ महाविद्यालय लाखनी, विदर्भ साहित्य संघ लाखनी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून समर्थ महाविद्यालयात सातत्यानं वेगवेगळी कार्यक्रम होतच असतात. या कार्यक्रमांमध्ये कधी काळी विद्यार्थी म्हणूनही उपस्थित राहण्याचं सौभाग्य माझ्या नशिबी आलं, ही मी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट समजतो. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर दिगंबर कापसे सर या अध्यक्षस्थानी आहेतच, मात्र मुक्ताताईंनी सांगितलं तसं विषय इतिहास असला तरी मराठीशी त्यांचा संबंध हा फार जवळचा आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय देवश्रीताई कापसे देखील उपस्थित झाले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थान बनवावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कापसे सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी साकोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माननीय देवश्रीताई कापसे, मंचावर उपस्थित माननीय गमने सर, मराठी विभागाचे प्रमुख माननीय चौधरी सर, ज्यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित केलं असे माझे मित्र प्राध्यापक अजिंक्य भांडारकर, ज्यांनी खूप सुंदर आणि समर्पक प्रास्ताविक केलं अशा आमच्या भगिनी डॉक्टर मुक्ताताई आगाशे आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच सन्माननीय अतिथी. मी ज्या ग्रंथाने माझं स्वागत झालं त्याच्या पानांवरनं निव्वळ नजर फिरवत होतो. सोनेवाले सर समोर आहेत, निखाडे सर आहेत, अशा अनेक ज्यांच्याशी बोलायला, ज्यांच्याशी भेटायला, ज्यांच्याशी चर्चा करायला मला मनापासून आवडतं, त्या सगळ्या मान्यवरांनी त्याच्यात भरभरून लिहिलं आहे. मी जेव्हा जिल्हा परिषद गांधी विद्यालयात शिक्षण घेत होतो तेव्हा माझं शालेय गौरव गीत हे दसा बोरकर सरांनी लिहिलं होतं. आगाशे सर असतील किंवा बोरकर सर असतील, माझ्या आदिवासी शाळेपासून ते पुढं गांधी विद्यालय आणि माझ्या नंतरच्याही शिक्षणात ही सगळी मंडळी माझे प्रत्यक्ष शिक्षक कधी नव्हती, मात्र माझ्या जडणघडणीत त्यांचा खूप मोलाचा वाटा राहिलाय. सुदैवानं माझ्या वडिलांमुळे या सगळ्या महान लोकांसोबत चर्चा करण्याची संधी मला अनेक वेळा मिळाली. प्रत्यक्ष वर्गात खरं कधी बसू शकलो नाही. कापसे सर मागच्याही एका भाषणात मी म्हणालो होतो की मी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा कधी प्रत्यक्ष विद्यार्थी राहिलो नाही, मात्र माझे वडील, माझी आई, माझी बहीण असे सगळे पिढ्यानपिढ्या या संस्थेचे विद्यार्थी राहिले. त्यामुळे मी आपसुकच या संस्थेचा भाग आहे असं मला कायम वाटत असतं. मी निखाडे सरांनाही अनेक वेळा म्हणत होतो, निखाडे सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम असेल किंवा अनेक ठिकाणी, की निखाडे सर तुम्ही आम्हाला कधी शिकवलं नाही, मात्र मी तुमच्या वर्गात नव्हतो असंही मला कधी वाटलं नाही. मी जेव्हा जेव्हा लाखनीला येतो तेव्हा आवर्जून सोनेवाने सरांना फोन करतो, त्यांच्या सोबत भेटायला जातो. अलीकडेच मी त्यांना एका मुलाखतीची विनंती देखील केली आहे. ही सोन्यासारखी माणसं आहेत जी आपण जपून ठेवली पाहिजे. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं बोलत असताना आज सकाळी चौधरी सर आणि आम्ही एका कार्यक्रमाला सोबत होतो. मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम एखाद्या इंग्रजी शाळेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा हे एक शुभ संकेत किंवा चांगलं वर्तमान, चांगलं भविष्य मला वाटतं. आपली मराठी समृद्ध झाली पाहिजे असं वाटणं म्हणजे नक्की काय करणं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय मिळाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जेव्हा शोधतो तेव्हा आपल्याला काही साचेबद्ध उत्तरं मिळत असतात की 1500 वर्ष ते 2000 वर्षांचा भाषेचा इतिहास असावा. मग अभिजात दर्जा मिळाल्यानंतर शासन त्या भाषेला समृद्ध करण्यासाठी, त्या भाषेवर संशोधन करण्यासाठी, त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी निधी देतो. हा भाग वेगळा.
अलीकडे जे 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये पार पडलं, त्या साहित्य संमेलनामध्ये साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी असं म्हणतात की आतापर्यंत केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर एक खडकू सुद्धा राज्य सरकारला दिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी ही केवळ कुठल्याही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची नाही, तर ती आपली सगळ्यांची आहे. मी सकाळी उदाहरण दिलं आणि मी बरेच वेळा हे सगळं बघतो की महाराष्ट्राबाहेर मी जेव्हा जेव्हा कुठल्या कार्यक्रमांमध्ये बोलतो तेव्हा हिंदी बोलतो किंवा इंग्रजी बोलतो, तर अनेक लोक कौतुकाने म्हणतात की तुझं हिंदी खूप छान आहे किंवा तुझं इंग्रजी खूप छान आहे. मला हेही ऐकायला आवडतं की तुझं मराठी देखील खूप छान आहे. दुर्दैवानं आपल्या मुलांचं अलीकडच्या काळामध्ये मराठी छान असू शकतं का, याच्याबद्दल पालकही साशंक असतील. कारण पालकही आपल्या घरी मुलांमध्ये सकाळी बोलत असताना गुड मॉर्निंग बेटा, आप उठ गए क्या, आपका चाय हो गया क्या, आपका नाश्ता हो गया क्या, इथपासून सुरू करतात. या सगळ्या गोष्टींमध्ये आपली मुलं ना धड हिंदी शिकू शकत, ना धड इंग्रजी शिकू शकत आणि दुर्दैवाने ना धड मराठी शिकू शकत. हे अत्यंत जळजळीत आणि दुर्दैवी वास्तव आहे. मला खूप अभिमान वाटतो की मी मराठी भाषा माझ्या पहिल्या वर्गापासून शिकलो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. हे शिक्षण घेत असतानाही इंग्रजी शिकायला किंवा हिंदी शिकायला मला कधी कुठली अडचण गेलेली नाही. मागच्या वर्षी जेव्हा बाहेर देशात जाण्याचं आम्ही नियोजन करत होतो, म्हटलं आता आपण आपल्या देशात खूप शिकलो, एखाद्या वर्षासाठी बाहेर देशात जाऊन यावं, तर तेव्हा आम्ही फ्रेंच शिकायचा असा काही विचार केला आमच्या मित्रमंडळींनी. तर फ्रेंच भाषेचे क्लासेस लावले. फ्रेंच भाषेचा शिकवणाऱ्या लोकांनी पहिल्या वर्गात काय सांगितलं की जर तुम्हाला तुमची मातृभाषा जी कुठली असेल, मराठी असेल, हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, मल्याळम असेल, ती जर चांगली येत असेल तर तुम्ही फ्रेंच खूप लवकर शिकू शकता. हे वास्तव आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. कॉन्व्हेंटमध्ये आपण शिकल्यानंतर मराठी शिकू शकतो, हिंदी शिकू शकतो, इंग्रजी शिकू शकतो आणि इतरही भाषा शिकू शकतो. त्याच्यामुळं समाज म्हणून आपण आधी मराठीकडे खूप सन्मानाने बघणं आवश्यक आहे. हाच कार्यक्रम समजा इंग्रजी भाषेचा असता, हिंदी भाषेचा असता, तर आपण इतकीच लोक जमलो असतो का, हाही प्रश्न मला बघितलं पडला. पण या कार्यक्रमाला मंचावरची सगळी मान्यवर आहेत, समर्थ महाविद्यालयाचे अनेक प्राचार्य आहेत, बाहेरनं प्राध्यापक आहेत, बाहेरनं आलेली अनेक माणसं आहेत. या लोकांचं विद्यार्थ्यांमध्ये कधी रुजवता येईल. मधल्या काळामध्ये दिल्लीमध्ये आम्ही मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली नावाचा एक परिसंवाद घेतला. या परिसंवादामध्ये 4 मराठी खासदार, त्यातले 2 माजी केंद्रीय मंत्री, 2 दिल्ली स्थित वरिष्ठ मराठी IAS अधिकारी, 1 दिल्लीतले वरिष्ठ पत्रकार आणि 1 दिल्लीतील मराठी समाजाचा आवाज म्हणून दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अशा 8 लोकांचा एक परिसंवाद घेतला. या परिसंवादामध्ये बोलत असताना सगळीच लोक सांगत होते की आमच्या मुलांना मराठी सण साजरे करायला खूप आवडतात, आमच्या मुलांना मराठी बोलायला खूप आवडतं, आमच्या मुलांना गावाकडे जाण्याची ओढ खूप वाटते. मला एका क्षणाला असं वाटून गेलं, गावाकडे राहणाऱ्या लोकांना यातल्या किती गोष्टी प्रामाणिकपणे वाटत असतील. मी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचो तेव्हा कुठलीही जयंती पुण्यतिथी असेल तर माझे आई वडील एखाद्या भाषणाची तयारी करून द्यायचे. भाषणाची तयारी करत असताना माझ्या काही शिक्षकांनी तेव्हा सुचवलेलं, मला नीट आठवतं 7व्या वर्गात वगैरे असताना, की प्रशांतला एखादं भाषण इंग्रजीत पण पाठांतर करून द्या. तर माझे वडील म्हणाले की वेळ येईल तेव्हा कदाचित त्याची इच्छा होईल किंवा तो कदाचित शिकेल, बोलेल, पण आता त्या भाषेतून जो स्वतःला व्यक्त करतोय तशाच पद्धतीने तो इंग्रजीत व्यक्त करेल का, याच्याबद्दल मी स्वतः साशंक आहे. त्यामुळं त्याला जेव्हा योग्य वाटेल, तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते तुम्ही ठरवा, मी त्याच्यावर तसं काही लादणार नाही. हे सांगण्याचा उद्देश हा आहे की मुलगा जेव्हा जन्मही घेतलेला नसतो ना, तेव्हाही आपण ठरवतो की हा इंग्रजीमध्ये यांनी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. मित्र अजिंक्यने जेव्हा मराठी भाषेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलं होतं तेव्हा त्याचा आवर्जून सत्कार आम्ही केला होता. कारण इतर भाषांमध्ये चांगल्या गोष्टी मिळवल्याचं कोड कौतुक आपल्याला असतं, मात्र आपल्या भाषेमध्ये जर आपल्या मित्राने, आपल्या सहकार्याने गोल्ड मेडल मिळवलं, सुवर्ण पदक मिळवलं, तर त्याचंही कौतुक आपल्याला असलंच पाहिजे. अनेक कॉन्फरन्सेस होतात, परिषदा होतात, त्यामध्ये भाषांवर चर्चा होते. मला असं वाटतं की मराठी जितकी समृद्ध, जितकी ऐतिहासिक, जितका देदीप्यमान वारसा मराठीला आहे, तो खरोखर आपण सगळ्यांनी अभिमान बाळगावा असा आहे. तारा भवाळकर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या. तर त्यांचं खूप सुंदर 11 मिनिटांचं अतिशय समर्पक असं भाषण आहे, जे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 98व्या संमेलनाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष शरद पवार अशा अनेक दिग्गजांसमोर केलं.
तारा भवाळकरांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता. मला एका क्षणाला असं वाटलं की हा टाळ्यांचा कडकडाट पाहून मंचावरील सगळ्या मान्यवरांना वाटेल की उर्वरित काही टाळ्या माझ्या भाषणाला, आमच्या भाषणाला शिल्लक तरी असणार आहेत का. इतकं सुंदर आणि अप्रतिम भाषण तारा भवाळकरांनी केलं होतं. त्यांचा एकूण फोकस हा होता की मराठी भाषा आपण जेव्हा शिकतो तर ती पहिल्या वर्गात जातो तेव्हा शिकत नाही, आई म्हणतो तेव्हा शिकत नाही. बाळ जेव्हा ऐकण्याची क्षमता विकसित करतं, त्याची आई जेव्हा बोलत असते तेव्हापासून तो ती भाषा शिकायला सुरू करत असतो. म्हणून आपण जी म्हणतो ना मातृभाषा म्हणजे कोणती, तर जी हृदयाला मिळते ती मराठी भाषा असते. पण या मराठी भाषेचं चांगलं आणखीन भलं व्हावं यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. मी सहज विचार करतो की अनेक शब्द किंवा अनेक लोक बोलत असताना त्यांच्या वाक्यामध्ये सो, बिकॉज, लाईक, इट्स, नथिंग असे अनेक हिंदी इंग्रजी शब्द असतात. या शब्दांना पर्यायी मराठी शब्द अनेक आहेत, मात्र ती आपण वापरतो का? आपल्या दैनंदिन जीवनाला देखील आपण डेली लाईफ, डेली रुटीन म्हणून दैनंदिन आयुष्य, दैनंदिन जीवन हा शब्द संपवून टाकलाय की काय, अशी परिस्थिती वाटावी. नर्सरीमध्ये म्हणजे ज्याला आम्ही अंगणवाडी बालवाडी म्हणत होतो, जेव्हा आम्ही फक्त शाळेत जाऊन आमच्या ज्या अंगणवाडीतल्या तेव्हा शिक्षिका होत्या त्या काहीतरी 12 कडी आम्हाला गिरवायला शिकवायच्या. आता गिरवणं म्हणजे काय हे मुलांना समजेल का हा प्रश्न असतो. तर प्रिन्सिपल ही टर्म पहिल्या वर्गामध्ये नसतेच मुळात, मात्र तरी प्राचार्य हे आम्हाला माहिती होतं की कॉलेजलाच असतात. म्हणजे समर्थ महाविद्यालयाला प्राचार्य असतं ते आम्हाला माहिती होतं, विदर्भ महाविद्यालयात प्राचार्य आहे ते माहिती होतं. आम्ही शाळेत शिकत असताना मुख्याध्यापक हीच संज्ञा आम्हाला माहिती होती. मात्र आत्ताच्या मुलांना मुख्याध्यापक हे शाळेत असतात का असं विचारलं तर त्यांच्याकडनं नाही हे उत्तर आलं तर त्याच्यात आपण सगळ्यांनी आश्चर्यकारक होण्याचं काहीच कारण नाहीये. कारण मुख्याध्यापक हा शब्द त्यांनी कधी ऐकलेलाच नाहीये. त्यांच्या डायरीवर, त्यांच्या एकूणच सगळ्या आयुष्यामध्ये मुख्याध्यापक ही टर्म अजिबात कुठेही नाही. पहिल्या वर्गापासून प्रिन्सिपल हीच टर्म त्यांच्याकडे आहे. खूप वेळा मराठी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या लिहित असताना, इतरही सगळ्या वर्तमानपत्रांचं वाचन करत असताना, वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या वाचत असताना जेव्हा निवेदक, ज्याला अँकर्स आपण म्हणतो, ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्याही बोलण्यामध्ये इतकी सर्रास इंग्रजी शब्द येत असतात की मला असं वाटतं की मराठी भाषा संवर्धन करण्याबद्दल आपण बोलतो, मात्र त्या दृष्टीनं आपण खरोखर प्रयत्न करतो का? हे प्रयत्न आपल्या सगळ्यांकडून फार छोट्या छोट्या पातळीवर झाले पाहिजेत, तरच आपण मराठी भाषेचं संवर्धन करू शकतो. मराठी भाषा थोर आहे का? निश्चित आहे. मराठी भाषेने जे साहित्य दिलेलं आहे, मृदुला गर्ग नावाच्या ज्येष्ठ साहित्यिक 99व्या संमेलनाला उद्घाटक होत्या, तर त्या म्हणाल्या की त्यांच्या नातीला कोलंबिया विद्यापीठातनं की जगप्रसिद्ध कुठल्या अन्य विद्यापीठातनं एका भाषेमध्ये रिसर्च करायचा होता, तर तिने ती भाषा निवडली मराठी. आता मराठी भाषा निवडत असताना तिला मराठीतील साहित्यिकांचा अभ्यास करायचा होता. तिने तिचं संशोधन पत्र सादर केलं. प्राध्यापकांनी सांगितलं की तुम्ही याच्यावर संशोधन करू शकत नाही. तिने खूप सुंदर उत्तर दिलं की सर, मी संशोधन करू शकते आणि संशोधन करू शकते या एका वाक्यासाठी माझ्याजवळ किमान 15 लॉजिक्स आहेत. तुम्ही त्या 15 लॉजिकच्या थ्रू एकदा गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही मला म्हणाल की तुम्ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकून या भाषेमध्ये संशोधन करू शकत नाही, तर मला मान्य आहे आणि तुम्ही म्हणाल तो मुद्दा मी संशोधन करायला तयार आहे. आता इतक्या आत्मविश्वासाने जेव्हा एखादा विद्यार्थी सांगतो, प्राध्यापकांनी म्हटलं ठीक आहे, मला आठवडाभराचा वेळ द्या. त्यांनी संशोधन केलं. संशोधन केल्यानंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही PhD करण्यासाठी हा एक विषय घ्या, जरूर घ्या, मात्र PhD झाल्यानंतर तुम्ही जे 15 लॉजिक्स मला दिलेले आहेत, वेळ मिळाला तर त्याच्यावर किमान 15 पुस्तकं देखील लिहा. हे कोलंबिया विद्यापीठातले प्राध्यापक सांगतात आपल्या मराठी भाषेबद्दल, ज्यांची मराठी भाषा जन्मापासून त्या क्षणापर्यंत किती संपर्क आला असेल मला म्हणजे डाऊट वाटतो, शंका वाटतो. हे सगळं आपल्या बाबतीत का होत नाही? एका बाजूला आपण मराठी भाषाबद्दल बोलत असताना आपल्यावर किती प्रभाव वेगवेगळ्या भाषांचा पडत असतो याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, सोयीस्कर दुर्लक्ष करतो. मी जे बोलतो याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण इतर भाषा शिकू नयेत. आपण हिंदी उत्तम शिकलं पाहिजे, आपण इंग्रजी उत्तम शिकलं पाहिजे. जगाच्या पाठीवर ज्या ज्या देशांमध्ये आपल्याला प्रवास करण्याची संधी मिळेल त्या त्या देशांमधल्या अनेक भाषा आपण शिकल्या पाहिजेत. थोड्या दिवसांपूर्वी मी दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये गेलो होतो. तिकडे शरद भाविस्कर नावाचे प्राध्यापक आहेत जे फ्रेंच तत्वज्ञान तिकडे शिकवतात. तर त्यांनी मला तिथल्या एका चहाच्या ठिकाणी भेटायला बोलवलं. तर त्यांच्यासोबत मी चहा पित होतो. फ्रेंच फिलॉसॉफी हे ते मला उलगडून सांगत होते आणि फ्रेंच फिलॉसॉफी समजून घेत असताना आमचे चहाचे 1 म्हणता 2 घोट झाले, 2 चहा झाले. आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर आम्ही त्यांना आता
निरोप देत होतो तेवढ्यात ते एका व्यक्तीशी बोलले आणि ते मराठीत बोलले. तर मी आणि माझे एक मित्र इरास्मस मुंडस स्कॉलर ॲडव्होकेट बोधी रामटेके देखील माझ्यासोबत होते. तर ते त्या समोरच्या मुलासोबत मराठीत बोलले. तर तिथे एक आणखी आमचा मित्र PhD स्कॉलर आहे. तो म्हणाला की सर तुम्ही याच्याशी मराठीत बोलतो. ते म्हणाले तो मराठीच आहे, महाराष्ट्रातला आहे, धुळ्यातला आहे, त्याला मराठी कळते, त्याला अहिराणी कळते. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे पुढचं संभाषण केलं ते पूर्णतः अहिराणीमधलं होतं, त्यांच्या बोलीतलं होतं. म्हणजे एक माणूस जेव्हा युरोप फिरून येतो, JNU सारख्या एका प्रसिद्ध विद्यापीठात फ्रेंच तत्वज्ञान शिकवतो, तो माणूस जेव्हा आपली अहिराणी भाषा विसरत नाही, तो माणूस आपली मराठी भाषा विसरत नाही. त्यांना साधारण 8 भाषा येतात, पण ते मला म्हणतात की अहिराणी आणि मराठी याच्यासारखा सुख, याच्यासारखा गोडवा मला जगातल्या कुठल्याही भाषेत वाटत नाही. अख्खं युरोप फिरलो, फ्रेंच तत्वज्ञान मी अभ्यासलं, पण मराठीतनं जो आनंद मिळतो तो मला मिळत नाही. आणि त्याच्यानंतर ते त्याच्याशी अहिराणीमध्ये संवाद साधत होते. एका क्षणासाठी मला असा विचार आला. मी थोड्या दिवसांपूर्वी सोनेवाने सरांना फोनही केला आणि म्हटलं सर, आपलं जे झाडीबोली साहित्य आहे किंवा आपला झाडीबोलीचा जो इतिहास आहे तो त्याच्यावर कोण संशोधन करतंय, मला जरा त्यांच्याशी भेटायला आवडेल, बोलायला आवडेल, त्यांच्या मुलाखतींची एक मालिका करायला आवडेल. कारण एखादी भाषा समृद्ध होते तेव्हा ती तिच्या सर्व बोलींना घेऊन समृद्ध होत असते. मात्र आपण जेव्हा मोठ्या शहरांमध्ये जात असतो तेव्हा आपल्याला आपण जे बोलतो त्याच्यावरनं तू या भागातला आहेस, तू त्या भागातली आहेस असं म्हणून कधी कधी नव्हे बरेचदा टाळलं जातं. नेटवर्क 18 म्हणजे न्यूज 18 लोकमत, जे आता न्यूज 18 मराठी झालंय, त्या चॅनलवर एक प्रसिद्ध निवेदक आहेत विलास बडे. ते त्यांचा अनुभव सांगतात की या क्षेत्रात येऊन मला 20 वर्ष झाली, पण यातली 15 वर्ष मला ही सिद्ध करायला लागली की मी मराठवाड्यातली मराठी बोलू शकतो, परंतु मी प्रमाणित मराठीही बोलू शकतो. 15 वर्ष मला कुठल्याही प्रमुख माध्यमांनी स्क्रीन दिली नाही, चेहरा दिला नाही. का? कारण तू प्रमाणित मराठी बोलत नाही. केवळ प्रमाणित मराठीचा आग्रह पण जेव्हा आपण धरतो, मला असं वाटतं तेव्हा देखील आपली भाषा ही मरत असते. बोली या अतिशय महत्वाच्या आहेत. जर आपल्याकडनं अहिराणी संपली, कोकणी संपली, विदर्भातली झाडी बोली संपली, त्या भागातल्या सगळ्या छोट्या छोट्या बोली जर संपल्या तर उरणार काय, हा देखील प्रश्न आपण आपल्या सगळ्यांना विचारायला पाहिजे. थोड्या दिवसांपूर्वी आपल्या इथे ग्रामीण युवा साहित्य संमेलन झालं, अनेक कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमांमधून जेव्हा आपली बोली जिवंत राहते, ती जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ती खूप मनाला स्पर्शून जाते. आता थोड्या वेळापूर्वी बोलताना मला वाटतं अजिंक्यने की कोणी चौधरी सरांनी काही रील्सचा उल्लेख केला. नव्या विद्यार्थ्यांना, नव्या श्रोत्यांना हातात घेण्याची जी काही माध्यम आहेत त्या माध्यमांमध्ये आपल्या अवतीभोवतीची मुलं डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आपली भाषा वापरून जगातील आपल्या भंडारा गोंदियातल्या लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न मला खूप कौतुकास्पद वाटतो, कारण ती माझी भाषा आहे, त्याला मी खाल्लन पिल्लन म्हणून टाळू शकत नाही. त्या भाषेत मी वाढलोय. मी चांगली मराठी, चांगली प्रमाणित मराठी बोललोच पाहिजे, अनेक भाषा बोललो पाहिजे, पण ज्या भाषेत मी वाढलो, ज्या भाषेने मला संवर्धित केलं, ती भाषा मी विसरून कसं चालेल. या भाषेवर किती संशोधन होतं. आपली मुलं फ्रेंचवर रिसर्च करतात, आपली मुलं जॅपनीजवर रिसर्च करतात. अलीकडे रशिया युक्रेनमध्ये आपल्याकडून शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलंय. त्याच्यामुळं आपल्या भागातले पालक आता ती भाषा पण साधारण मुलांना 7व्या-8व्या वर्गापासून शिकायला द्यायला सुरुवात करतात. मला कधी कधी हे आश्चर्य वाटतं की जी मुलं परदेशातून भारतात शिकायला येत असतील त्यांचे पालक माझा मुलगा उद्या भारतात जाणार आहे म्हणून त्यांना हिंदी शिकवत असतील का. आणि याच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की नाही, तो जेव्हा जाईल तेव्हा शिकेल, इंग्रजीत शिकेल. आणि बहुतांश ठिकाणी इंग्रजी ही जगाची भाषा आहे, त्याच्यामुळे इंग्रजी आपल्याला येतच. त्याच्यामुळे तिथली भाषा शिकण्याची गरज नाही असं त्या पालकांना वाटतं. ते आपल्याही पालकांना कधीतरी वाटलं पाहिजे. मला खूप बरं वाटतं कधी कधी की माझ्या आई वडिलांनी मला इंग्रजी शाळेत शिकवलं नाही किंवा कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं नाही. नाहीतर कदाचित मलाही असं 78 म्हणजे किती होतात, 78 म्हणजे 78ला मराठीत काय म्हणतात असा बावळट प्रश्न विचारावा लागला असता आणि हसू झालं असतं माझं. म्हणून मला खूप बरं वाटतं. जिल्हा परिषदेच्या शाळेत मी जो हसलो, बागडलो, खेळलो, रमलो, पडलो, तसं मी पडूही शकलो नसतो, हसूही शकलो नसतो. अर्थात इंग्रजी शाळा काही वाईट शिक्षण देतात असं माझं अजिबात मत नाहीये. इंग्रजी शाळाही चांगलंच शिक्षण देतात. परंतु वारंवार आपल्या शिक्षण मंत्र्यांना का सांगावं लागतं की या राज्यामध्ये मराठी भाषा सक्तीची आहे. ती आपोआप आपली वाटली पाहिजे, ती आपल्याला कोणीतरी लादतोय असं वाटतंय. वारंवार शिक्षण मंत्री सांगतात की मराठी भाषा सक्तीची आहे, मराठी भाषा सक्तीची. ती का सक्तीची आहे? ती आमचीच आहे, त्याची सक्ती करण्याची गरजच नाही. जेव्हा जन्मलो तेव्हा पहिला शब्द मी त्याच भाषेतला ऐकला. ती सक्ती करण्याची गरजच नाही आहे, ती माझ्यात आहे, मी तिच्यात आहे. मी मराठीचा आणि मराठी माझी हे आपण लहानपणापासून शिकत आलोय. मात्र आपल्याला हिंदीची कधी सक्ती करावी लागली नाही.
इंग्रजीची कधी सक्ती करावी लागली नाही. दुर्दैवानं अनेक शाळांना शिक्षण विभागाला पत्र पाठवावी लागतात की इंग्रजी हिंदी हे तुम्ही काय शिकवता ते शिकवा, मात्र तुम्हाला मराठी सक्तीची आहे. का त्यांना असं करावं लागतं मला कळत नाही. हे आपलं एक मोठं अपयश आहे असं देखील मला या ठिकाणी आवर्जून वाटतं. या महाविद्यालयात प्राध्यापक डॉक्टर संजयराव पोहरकर, त्याच्यानंतर डॉक्टर राम आर्वीकर, त्याच्या तिथपासून ते आता कापसे सर, चौधरी सर, मित्र अजिंक्य, अशा अनेक लोकांनी मराठीबद्दल बोललेलं आहे, लिहिलेलं आहे. वारंवार म्हणजे तो तसा उल्लेख होईल खरं म्हणजे, पण मी आता आमच्या शालेय गौरव गीताबद्दल बोलत होतो. मी गांधी विद्यालयात शिकत असताना किती अशा शाळा असतील की त्यांच्या शाळांची, त्यांच्या गावाची महती, कापसे सर आता आपला भंडारा याबद्दल बोलत होते. माझं जे काही आहे, माझी नदी, माझा जिल्हा, माझी शाळा, याच्याबद्दलची जी आत्मीयता रुजवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या रुजवणाऱ्या गोष्टी कालानुरूप लांब चालल्या आहेत आणि ह्या आपल्या जिल्ह्याबद्दल, आपल्या शाळेबद्दल नव्हे तर आपल्या मातृभाषेबद्दलही लांब चाललेल्या आहेत, असा माझा थेट आरोप आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण मी खूप मराठी लोकांना बघतो की एकही व्यक्ती आपली 5 वाक्य सो, लाईक, बट, बिकॉज असली शब्द वापरल्याशिवाय पूर्णच करू शकत नाही. मग तेव्हा आपण स्वतःला नीट प्रश्न विचारला पाहिजे की तुला नीट मराठी बोलता येते का. अनेक ठिकाणी मुलाखतींमध्ये विचारलं जातं की तुम्ही फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता का, कॅन यू बी फ्लुएंट इन इंग्लिश. तर आपण हा प्रश्न मराठीतही विचारला पाहिजे आगामी काळामध्ये की तुम्हाला अस्खलित मराठी बोलता येतं का, आणि हे त्याच्यासाठी गुणात्मक समजलं पाहिजे. आपली मराठी जेव्हा सुंदर असेल तेव्हाच आपली हिंदी, आपली इंग्रजी आणि आपल्या इतर भाषा गुणात्मक असतील असं माझं स्पष्ट मत आहे. गेली 3 वर्ष दिल्लीत काम करत असताना मला कधीही कुठल्याही भाषेमुळे माझं कुठलं काम अडतंय असं कधीही वाटलं नाही. देशाचे माननीय पंतप्रधान असतील, मान्य विरोधी पक्षनेते असतील किंवा अनेक दिग्गजांच्या पत्रकार परिषदांना मी उपस्थित राहिलो, त्यांना प्रश्नही विचारण्याची संधी मिळाली. पण त्यांना प्रश्न विचारताना कधी माझी हिंदी तुटकी फुटकी आहे किंवा कधी माझी इंग्रजी तुटकी फुटकी आहे असं मला कधीही वाटलं नाही. त्यांच्याशी मी जेवढ्या आत्मविश्वासानं आज मराठी बोलतोय तेवढ्याच आत्मविश्वासानं हिंदी आणि इंग्रजी बोललो. याच्यामुळं मी भाषांमध्ये कुठे कमी पडलो असं मला अजिबात वाटलं नाही. जेव्हा की मी पहिल्यांदा नीट इंग्रजी शिकायला सुरुवात केली तेव्हा आम्ही 5व्या इयत्तेत होतो. थोडक्यात सांगायचा मुद्दा हा आहे की आपली भाषा, तिच्यावर आपण मनापासून प्रेम करतो, ही म्हणजे हे तसं आहे का की मी खूप प्रेम करतो त्याप्रमाणेच हे पोकळ आश्वासन आहे का, हेही विचारलं पाहिजे. एखादा मित्र जेव्हा आपल्या मैत्रिणीला म्हणतो की हो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तर ते प्रेम तसंच मराठीवरही खरं आहे की खोटं आहे हेही आपण तपासलं पाहिजे. आम्ही जेव्हा मराठी शिकायचो तेव्हा 100 मार्कांचा पेपर असायचा. 80 मार्क त्याच्यात पेपरमध्ये असायचे, 20 मार्क तोंडी परीक्षेमध्ये असायचे. तर त्या तोंडी परीक्षेमध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी होत्या. गोष्ट सांगा, हे सांगा, याच्याबद्दल हे असं असेल तसं असेल, आणि त्याच्यावर गुण मिळायचे. आता तोंडी परीक्षेला आपण इतकं क्षुल्लक करून टाकलेलं आहे की पेपरमध्ये मिळणारे मार्क हेच आपल्याला सर्वस्व वाटायला लागले आहेत. आणि मार्क लिस्टवर म्हणजे जे गुणपत्रक असतं त्याच्यावर 100 पैकी किती टक्के जास्तीत जास्त मिळतात ह्याच्याबद्दल आपल्याला इतकं भूषणावह वाटायला लागलेलं आहे की तो खेळतो का, बागडतो का, याच्यासोबत तो मराठी बोलतो का, हे आपल्याला दुय्यम वाटायला लागलेलं आहे. 10वी 12वी नीट JEE या सगळ्या गोष्टींमध्ये पारंगत होणं, हे सगळ्या गोष्टीतल्या पायऱ्या प्राप्त करणं, यश मिळवणं, हेच एकमेवाद्वितीय लक्ष्य आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या पालकांचं, पर्यायानं आपल्या समाजाचं राहिलं आहे. त्याच्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अतिशय चांगली गोष्ट आहे. खरं तर तोही उशिरा मिळाला, त्यालाही मिळायला खूप काळ, 1 दशकभर किमान उशीर झाला. मात्र मिळाल्यानंतर आपल्याला निधी मिळतोय का? नाही. JNU मध्ये एक मराठी अध्यासन केंद्र स्थापन केलं, त्याची सगळी व्याप्ती आम्ही शोधून काढली, तर वेगवेगळ्या भाषांच्या तुलनेनं तिकडेही गर्दी होतीये. हे चांगला संकेत आहे, शुभ संकेत आहे की मराठी शिकायलाही इतर राज्यांमधली पोरं उत्सुक आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही एक सहज आयडिया केली की किती लोक आहेत, तर बिहारमधले लोक मराठी शिकतायत, उत्तर प्रदेशमधले लोक JNU मध्ये मराठी अध्यासन केंद्रात मराठी शिकतायत. त्यांची संख्या ही थोडी सन्मानजनक आहे. मराठी लोकांची संख्या 1-2 ऍडमिशन झाले त्यांनी. आपण आपल्या भाषेवर संशोधन करण्यातही कमी पडतोय की काय, ते JNU सारख्या प्रतिष्ठित ठिकाणी अशा अनेक गोष्टी मला वाटतात. मी जाता जाता 1-2 गोष्टींचा उल्लेख करणार आहे. काल अजिंक्यशी सहज बोलणं झालं, खूप चांगल्या मित्रांची यादी केली तर त्याच्यात अजिंक्य भांडारकर हे नाव अग्रस्थानी असेल अशी आमची मैत्री आहे. अजिंक्यनी या कार्यक्रमात येण्याचं सुचवलं. मी विचार करत होतो की समर्थ महाविद्यालयात आपण येतोय, मी म्हटलं तसं या महाविद्यालयात येत असताना सगळ्यात जुन्या आठवणी येत असतात. समर्थ महाविद्यालयातलं मागचं मैदान,
किंवा समर्थ मैदान, इथे अनेक कार्यक्रम, अनेक दिग्गजांना ऐकण्याची संधी मिळाली. मी अजिंक्यला म्हटलं कोण कोण सोबत असणार आहेत, तर अजिंक्य म्हणाला कापसे सर असतील, चौधरी सर असतील, कामगते मॅम असतील, मुक्ताताई असेल. आणि मी जेव्हा ते पुस्तक हातात घेतलं, त्या पुस्तकातनं मी सगळं बघत होतो, तर त्यातली अर्धी अधिक मान्यवर समोर बसली आहेत. सोनेवाने सरांच्या समोर मी बोलेल ही कल्पनाही मी खरं कधी केली नव्हती. आणि सोनेवाने सर जेव्हा इथे आले तेव्हा मला अतिशय सुखद धक्का म्हणूयात बसला. परत मग निखाडे सर, गिरीपुंजे सर, या सगळ्या मान्यवरांना मी शिकवताना बघितलं. रामटेके सर, या एकूण या समर्थ मैदान परिसराच्या अवतीभोवती जेवढ्या काही शाळा आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये या सगळ्या प्राध्यापकांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे असं मला वाटतं. म्हणजे गिरीपुंजे सर दिसल्यानंतर असं एकदम धाक, शिस्त अशी जी फिलिंग असायची, जी भावना असायची ती आमच्यामध्ये आताही आहे. अनेक वेळा आम्ही जेव्हा रस्त्याने जात असतो, म्हणजे आमच्या बॅचची लोक आम्ही म्हणजे, तेव्हा ही सगळी प्राध्यापक मंडळी जेव्हा दिसतात तेव्हा अजूनही आमच्या मित्रांमध्ये, आमच्यामध्ये त्यांच्याबद्दल आदरपूर्वक भावना असते. मला वाटतं ती असली पाहिजे. पण अजिंक्य अलीकडच्या काळात ती आहे का, हाही एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे मी खूपदा असा विचार करतो की समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मी गेलो आणि कापसे सर तिकडे बसले असतील तर त्या रेस्टॉरंटमध्ये आपण जावं का, हाही प्रश्न आमच्यासारख्यांना कधी कधी पडतो. पण आता तसं तो गॅप राहिला नाही. आता तो चांगला का वाईट ह्याच्यावर वेगळं बोलता येईल, मात्र ते एक संस्कार म्हणा किंवा त्या गोष्टी अजूनही आहेत. म्हणून घरी आल्यानंतर समर्थ विद्यालय असेल, समर्थ महाविद्यालय असेल, माझी जिल्हा परिषद गांधी विद्यालय असेल, किंवा इथल्या 1-2 शाळांमध्ये मी नोकरीही केली दिल्लीत जाण्यापूर्वी, त्या सगळ्या शाळा असतील, या सगळ्या शाळांमध्ये या सगळ्या लोकांसोबत बोलण्याचा जो मोह असतो तो मला खरं कधी आवडत नाही. आणि मला असं वाटतं की करलाही गेला पाहिजे. म्हणजे मी मुक्ताताईला म्हणालो की एकदा आपण सहज चर्चेला बसूयात, एप्रिल महिन्यात आपल्याला एक कार्यक्रम घ्यायचा आहे. माझ्या डोक्यात कार्यक्रम काय घ्यायचा आहे हे स्पष्टच होतं, असं नाही की त्याच्यात काही नव्हतं. पण ते आपण कोणाला तरी आपली कल्पना सांगतोय हेही खूप वेळा महत्वाचं असतं. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा समर्थ मैदानावर 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम असायचा तर तिकडनं एकदम जोरदार आवाज यायचा आणि तो आवाज ऐकूनच आम्हाला लक्षात यायचं की तिकडनं ते राणी शाळेतले निखाडे सर बोलत असणार. तर ही एवढी सगळी ओळख होती. मी हे सांगतो यासाठी की जे शिक्षक आपल्याला प्रत्यक्ष वर्गात शिकवतात तेच आपल्याला ज्ञानदान करत नाही, तर जे आपल्या अवतीभोवती असतात, समाजमनाचा भाग असतात, तेही आपल्यावर संस्कार करत असतात. इकडे म्हणजे मला असं वाटतं मी नजर फिरवलो तर सगळ्याच लोकांची नावं घेऊ शकेल. पंचवटे सर आहेत, सगळे लोक आहेत. तर या सगळ्या लोकांनी मिळून लाखणीचं जे एकूण वैभव आहे ते समृद्ध करण्यात हातभार लावलेला आहे. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की एवढी थोर माणसं इथे असताना त्यांच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळते. शेवटी जाता जाता माझी एक मैत्रीण आहे, ती हिंदी म्हणजे उत्तरेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र राजस्थान पत्रिकेसाठी लिखाण करते. तर तिने संशोधन देखील केलं आहे. तिचे 5-6 पुस्तकं देखील प्रकाशित आहेत. निसर्गावर किंवा तिथल्या भागांवर लिहित असते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ज्या होतात त्या अधिकाधिक मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत. तिने एकदा प्रश्न विचारला की तुम्ही इतकं मराठीबाबत आग्रही का असता. म्हणजे नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे आहेत, मराठी व्यक्ती आहे. तर नॅशनल बुक फेस्टमध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो. आता मला माहिती होतं की ती व्यक्ती मराठी आहे, तर मी बोलताना त्यांच्याशी हाय, हॅलो, गुड मॉर्निंग असले कुठलेही शब्द वापरणं टाळलं. आणि म्हटलं सर नमस्कार, आपण पहिल्यांदाच भेटतोय दिल्लीत असून दोघं. तर मराठे सरांनी मला अशी कडकडून मिठी मारली. मराठे सर काही बोलले नाहीत. तर मला असं लक्षात आलं की ती मिठी त्यांनी का मारली. तर मी त्यांच्याशी मराठीत बोललो आणि ते जे राष्ट्रीय पुस्तक मेळा जो असतो त्याच्यात तुम्ही बघितलं तर शेकडो पुस्तकांची दुकानं असतात. म्हणजे महाराष्ट्रातली, देशातली, जगातली अनेक प्रकाशनं त्याच्यामध्ये असतात. आणि त्याचं आयोजन नॅशनल बुक ट्रस्ट करतं केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने. तर तिथे मराठे सरांना असं कोणीतरी व्यक्ती भेटावा की तो त्यांना न बोलता किंवा त्यांना त्यांच्याशी एकही शब्द त्यांनी न उलगडता स्वतःहून मराठीत बोलतोय आणि त्यांना ते असं ऐकणं किती सुलभ वाटलं असेल असं मला एका क्षणाला वाटून गेलं. अनेक वेळा मेट्रोमध्ये देखील मी जेव्हा प्रवास करतो तेव्हा एकदा एक व्यक्ती मला आले आणि म्हणाले तुम्ही कुठल्या गावचे. तर मला पहिला प्रश्न पडला, यांना कळलं नाही की मला. म्हणलं काय म्हटलं. तर तुम्ही कुठले आहात. मी म्हटलं मी नागपूर. तर तुम्ही फोनवर मराठीत बोलत होतात ना, म्हणून मला बरं वाटलं, म्हणून मी तुमच्याकडं भेटायला आलो. तर ते सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात काम करणारे एक महाराष्ट्रातील, मला वाटतं नाशिक भागातील वकील होते. तर भाषा ही अशी लोकांना जोडत असते.
हे जोडण्याचं काम आपण दिल्लीत करतो, बाहेर देशांमध्ये करतो, ते खरं आपल्या घरापासून देखील सुरू व्हायला पाहिजे. अनेक वेळेला एखादा व्यक्ती जेव्हा BA शिकलेला असतो, म्हणजे हे आणखीन एक वाईट वास्तव आहे, तेव्हा त्याला आपण तो कमी शिकलेला आहे असं म्हणजे अशी समजण्याची एक मानसिकता तयार केली आहे. कुणी BSc केलाय तर मग मात्र तो हुशार असावा किंवा ती हुशार असावी असं एकूण हे होत असतं. असं का होतं? BA झाल्यानंतरही आपण चांगलं इंग्रजी बोलू शकत नाही का? जेव्हा मी नागपुरात एक एस नावाचं इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे भारतात मला वाटतं 21-25 शाखा तरी असतील जे इंग्रजी बोलण्याचं प्रशिक्षण देतं. तर तिथला माझा कोर्स संपल्यानंतर माझा कोर्स कम्प्लिमेंटेशन सर्टिफिकेट मिळाला. त्यानंतर मी इंग्रजीत मला जे काही आभार मानायचे होते त्या संस्थेचे ते मानले. तर मला एका व्यक्तीने विचारलं की फ्रॉम वेअर डिड यू कम्प्लीट युअर ग्रॅज्युएशन. तर मी ग्रॅज्युएशन तर काय असं रेग्युलर पूर्णही केलं नव्हतं, खाजगी फॉर्म भरून ग्रॅज्युएट झालो होतो. तर मी म्हटलं की आय हॅव नॉट डन माय ग्रॅज्युएशन रेग्युलर टर्म, आय हॅव डन इट ऑन प्रायव्हेट मोड. सो त्यांनी मला पुढचा प्रश्न विचारला की व्हॉट डिड यू स्टडी. मी त्यांना सांगितलं आय हॅव स्टडीड BA. So that he misunderstood. He felt I have studied BE. So he asked what branch? So there is no branch in BE. I have studied English, Marathi, English literature, sociology and history. So you said BA or BE? Sir, मी BA शिकलोय, BE Bachelor of Art. मी खूप छान इंग्रजी बोललो. म्हणलं तुम्हाला असं काय वाटतंय की BA शिकलेले लोक चांगलं इंग्रजी बोलू शकत नाही? म्हणलं तर जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तुमचा गोड गैरसमज आहे. कला शाखेतनंही शिकलेली अनेक विद्यार्थी जगाच्या पाठीवर खूप मोठं नाव करू शकतात. हे आपण अनेक उदाहरणांमधनं बघितलं आहे. आनंदराव पाटील नावाचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभाग बघणारे सचिव आहेत. 1998च्या बॅचचे IAS ऑफिसर आहेत. तर तमिळनाडू कॅडरचे आहेत. ते जेव्हा जेव्हा भेटतात लोक तेव्हा त्यांना विचारतात की तुम्ही कुठल्या शाळेत शिकतात, आणि ते सांगतात की सांगलीतल्या शिराळा तालुक्यातल्या कुठल्या एका जिल्हा परिषदेत शाळेत माझं शिक्षण झालं. जे IPS विश्वास नांगरे पाटील जे प्रसिद्ध पोलीस अधिकारी आहेत त्यांचे ते चुलत भाऊ. तर ते म्हणतात की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो. मग लोक त्यांना परत विचारतात तुम्ही IAS झाला, मग तुमचा नेमका शंका कशावर असते? लोक अनेक वेळा पाटील सर त्यांना विचारतात मी IAS झालो याच्यावर तुमची शंका आहे का, मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो नाही याच्यावर तुमची शंका आहे. आणि मला कुठेही कमी असं वाटलं नाही असंही ते आवर्जून सांगतात. शेवटी भाषा ही आपल्या सगळ्यांना जोडणारी असते, ती हिंदी असो इंग्रजी असो. पण मला असं वाटतं जितकं प्रेम आपल्याला आपली मातृभाषा आपली मराठी भाषा देते, तेवढं प्रेम, तेवढी आपुलकी, तेवढा जिव्हाळा, तेवढी हृदयाला भिडणारी भाषा ही अन्य कुठलीही नसते. त्यामुळं मराठी बोलणं हे माझ्यासाठी भूषणावह आहे, ते अखंड महाराष्ट्रासाठी भूषणावह असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे करत असताना आपण जगातल्या इतर अनेक भाषा शिकू शकतो. मराठी कधीही कुठली भाषा शिकण्यासाठी अडथळा होत नाही, उलट ती भाषा शिकण्यासाठी मराठी ही कायम मदत करत असते असं मला वाटतं. या अत्यंत प्रतिष्ठित व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी कार्यक्रमाच्या आयोजकांचं, समर्थ महाविद्यालयाचा मनापासून आभारी आहे. आणि मी खरंच एकदा गौरवान्वित समजतो, इकडे निवारे सर पण आहेत, त्यांचा उल्लेख माझ्याकडनं राहून गेला. एवढ्या प्रतिष्ठित व्यासपीठावर बोलण्याची संधी ही खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. मित्र अजिंक्य, समर्थ महाविद्यालय प्रशासन, माननीय प्राचार्य कापसे सर, मुक्ताताई आणि एकूणच सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. पुढच्या वर्षी आपण दसा इंदिरा व्याख्यानमालेचा कार्यक्रम अतिशय मोठा करूयात आणि तुम्हाला हवं तर आपण 3 दिवस करूयात. 3ही दिवस मी प्रत्यक्ष तुमच्यासोबत उपस्थित असेल आणि तुम्हाला जी काही मदत माझी लागेल ती सर्वतोपरी करेल. शेवटी कापसे सर, आपणही कॉलेज सोबत स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने काही चांगले उपक्रम उन्हाळ्यात करता येतील का याबद्दल चर्चा नक्कीच करूयात. तुम्ही सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांनी, माझ्यासाठी गुरुस्थानी असलेल्या सगळ्या लोकांनी मला एवढं छान ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.